संध्या खांडेकर. माझ्या संध्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज हा व्हिडिओ मी करत आहे आणि खास म्हणजे महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीची इतकी सगळीकडं म्हणजे सगळीकडे प्रचिती आहे आणि खूप मोठ्या लोकांच्या प्रवाह खाण्याकडे जातो. अगदी खाद्य संस्कृतीसाठी आपला महाराष्ट्र अगदी म्हणजे खूप मोठ्या स्तरावर आहे आणि लोकही तितके छान खवय्ये आहेत. आज आपण सगळ्यांनी मी तुमच्या सगळ्या मैत्रिणींच्या आणि सगळ्या माझ्या चव महाराष्ट्राच्या अगदी सुंदर मसाले मला आज मिळालेले आहेत. त्या मसाल्यांच्या सगळ्यांच्या मी आधारे आज हा पदार्थ बनवणार आहे आणि तो पदार्थ तुम्हाला खूप आवडेल. अगदी सोप्या पद्धतीने आणि छोट्याशा वेळेत आपण हा पदार्थ बनवू शकतो आणि ह्या पदार्थासाठी जे काही लागणारं साहित्य ते अगदी छोट्याशा घरगुती पद्धतीचेच बनवलेले मसाले आणि आपल्या चव महाराष्ट्राच्या मसाले आहेत. त्यातला गरम मसाला वापरून मी हा पदार्थ बनवत आहे आणि हा पदार्थ नक्कीच तुम्हाला आवडेल आणि त्या पदार्थाची चवही तुम्ही खरोखर प्रत्येकाने हा पदार्थ घरी बनवून खावा आणि त्याची चव खूप छान आहे. आणि या मसाल्यांमध्ये इतकी छान टेस्ट आहे की काहीही न घालता फक्त हा मसाला आणि आपला घरगुती पद्धतीचे आपण जे काही कांदा टोमॅटो वगैरे जे वापरून अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने घरातला कुणीही व्यक्ती हे पदार्थ बनवू शकतो. अगदी चिकन मटन किंवा इतरत्र पूर्ण आपले जे पदार्थ आहेत व्हेजिटेरियन पदार्थ आहेत नॉनव्हेज पदार्थ आहेत अगदी एकदा बघून हे पदार्थ आपण बनवू शकतो. आणि ह्या पदार्थांना सगळ्यात मोठी अनमोल साथ आहे म्हणजे चव महाराष्ट्राच्या गरम मसाला, हिरवा मसाला, पाच मसाला, तसेच खांडगे मटण मसाला आणि बिर्याणी मसाला. हे मसाले अतिशय अप्रतिम आहेत. अगदी खमंग आणि त्याच्या अगदी सुवासाने माझं घर दरवळून जातं. अगदी बाहेरची लोकही मला विचारतात की वहिनी आज काय घरी बनवलंय, तेव्हा मी अगदी आवर्जून सगळ्यांना सांगते की कमीत कमी वेळेत आणि ह्या मसाल्यांमुळे माझ्या ह्या जेवणाला किंवा ह्या माझे जे मी पदार्थ बनवते त्यांनाही टेस्ट आणि त्या टेस्टला माझा आधार मिळतो ह्या मसाल्यांचा. आणि आज त्यातलाच एक मसाला वापरून मी आपल्यासाठी पदार्थ बनवणार आहे आणि त्या पदार्थाचं नाव आहे चिकन तवा मसाला. अगदी फ्राय मसाला आणि चिकन हा मी लोखंडी तव्यात बनवणार आहे. चला तर आपल्या किचनमध्ये आपण जाऊया. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या संध्याच किचनमध्ये तुमचं अगदी स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मी या व्हिडिओला सुरुवात करत आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला ह्यात जे मी पदार्थामध्ये हे जे माझं गावरान पद्धतीचं फ्राय चिकन मसाला अगदी झटपट तयार होणारं म्हणजे आपलं चिकन. ते चिकन मी आधी थोड्या वेळापूर्वी थोडंसं वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान प्रकारे हे चिकन मी वाफवून घेतलेलं आहे. आणि ह्या चिकनला अगदी तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं मी शिजवून घेतलेलं आहे. असंच तुम्ही शिजवून घेऊ शकता कारण आपल्याला झटपट करायचं आहे त्यामुळे आपण हे सगळं करून घेऊ शकतो. आधी पूर्वतयारी करून घ्या. ह्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे अगदी कमी थोडकं साहित्य आहे. आम्ही हे 2-3 कांदे कट करून घेतलेले आहेत आणि हा हिरवा मसाला आपला घरगुती कांदा टोमॅटो वगैरे मी काही न घालता फक्त आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीरीची ही पेस्ट आहे. आणि हे लाल तिखट मी घरी बनवलेलं लाल तिखट आहे. ह्यात जवारी बेडगी मसाला अगदी आहे. आणि सगळ्यात म्हणजे आपलं खासियत असणार आहे ह्यात तर हा चव महाराष्ट्राची हे जे मॅडमनी जे मसाले बनवलेले आहेत ह्या मसाल्यांची साथ आपल्याला मिळणार आहे. आणि हा अतिशय सुंदर असा आता जरी वापरायच्या आधीच खमंग असा हा वास सुटलेला आहे. माझ्या किचनमध्ये ह्या मसाल्याचं पाकिट फोडल्या म्हणजे हे मसाले मी कायम वापरतेच पण आज मी मसाले अगदी माझं पाकिट मी जेव्हा ओपन केलं तेव्हा माझी मुलं म्हणलीत वा आज खाण्याच्या आधीच इतका सुंदर वास आलेला आहे. आणि हे सगळे मी ह्यासाठी ते लागणारं तेल आणि हे सगळं साहित्य इतकंच आहे. साहित्य काही जास्त नाही. मी ह्यासाठी जे चिकन करणार आहे त्यासाठी मी हे तवा हा लोखंडी वापरलेला आहे. अगदी पूर्वी आपल्या आई वगैरे आजी काकी काकू जे कोणी असतील ते आपल्याला आधी पूर्वीपासून अगदी लोखंडी वस्तूंमध्ये किंवा मातीच्या वस्तूंमध्ये पदार्थ बनवले जायचे. त्यासाठीच मी एक ह्याला जोड मिळणार आहे आपल्या लोखंडी तव्याची आणि हे झटपट तयार होणार आहे. कुणीही घरी बनवू शकतो. आणि त्यासाठी मी पहिल्यांदा ह्याचा स्टॉक जो केलेला आहे मी जो चिकनचा स्टॉक आहे तो पहिला वेगवेगळा करून घेते. हा स्टॉक मी एका छोट्याशा भांड्यात काढून घेत आहे. बघा मैत्रिणींनो अगदी सोप्या पद्धतीनं काही न गडबड गोंधळ न होता हा पदार्थ मी 10 ते 12 मिनिटात बनवू शकते.
आणि ते तुम्ही बघू शकता, अगदी घरी कोण पाहुणे आले तर आपल्याला गोंधळून न जाता अगदी थोड्याच वेळात आपण हे करू शकतो. तर पहिल्यांदा आपण हा गॅस सुरू केलेला आहे. त्यात हे तेल वापरू आपण, थोडंसं तेल, अगदी कमीत कमी तेल वापरू, कारण हे जे मसाले आहेत, हे चव महाराष्ट्राचे मसाले आहेत, त्यांना इतका छान रंग आहे. आणि रंगसंगती जर चांगली असेल तर पदार्थाला सोने पे सुहागा हा येतोच. आणि हा पदार्थ अगदी कमीत कमी वेळेत मी बनवण्याचा प्रयत्न करते मैत्रिणीनं. अगदी ऑफिशियल किंवा बाहेर काम करणाऱ्या ज्या आपल्या बहिणी आहेत, भगिनी आहेत, त्यांना घरी आल्यावर अगदी काहीही न करता हे थोडक्या वेळेत बनवता येईल. कारण आपल्या घरी जर चव महाराष्ट्राचे मसाले असतील तर कमीत कमी वेळेत आपण हे पदार्थ बनवू शकतो. अगदी भरपूर असे मी 2-3 कांदे यात वापरलेले आहेत. बघू शकता तुम्ही, अगदी छान प्रकारे हे सगळं होणार आहे आपलं चिकन अगदीही कमी वेळात आणि झटपटीला आणि काय म्हणतात ना, अगदी रसरशीत आहे चिकन आपलं तयार होणार आहे. त्यात मी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं तेल ह्यात लागणार आहे तर तुम्ही तेल थोडंसं ॲड करू शकता. कोणाला कट हवा, आपल्या कोल्हापूरच्या माणसांना अगदी तवंगदार कट लागतो, त्यामुळे आता आपण थोडंसं तेलाचा वापरही केला तरी चालेल. कांदा छान कच्चूस असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. अगदी मी सुक्यासाठी किंवा आपण जो रस्सा, तांबडा रस्सा बनवणार आहे कोल्हापूरचा, त्याच्यासाठी काही वेगळं असं काही मसाला बनवलेला नाही. हा घरात तुम्ही मसाला तयार करू शकता आणि त्यात आपल्याला चव महाराष्ट्रीचा अगदी गरम मसाला किंवा इतरत्र गरम मसाला किंवा 5 मसाला, हिरवा मसाला, बिर्याणी मसाला, हे जे मसाले आहेत ते जर आपल्या घरी अवेलेबल असला तर आपल्याला कुठल्याही साहित्य साधनांची काही गडबड करून मिळवण्याची काही गरज नाही आहे. हे मसाल्यांची पाकिट आपल्या घरात अवेलेबल असली तर अगदी थोड्या वेळात आपण छान पदार्थ बनवू शकतो मैत्रिणींनो. मसाला पूर्ण हा भाजून घेणार आहे. कांदा फ्राय छान झाला तर ते चिकन अगदी छान पद्धतीनं त्यात असं हे होऊन जातं. मऊसूत कांदा, खुसखुशीत जो कांदा असतो त्याला क्रिस्पीपणा येतो आपल्या फ्राय चिकनला. हे अगदी आपण ह्यामध्ये काढून घेतलं तरी चालेल. मी जे गावरान पद्धतीचं चिकन फ्राय बनवते ते अगदी थोड्या वेळात होणार आहे आपल्याला. अगदी थोड्याशा वेळातच हे होणार आहे तयार. छान कांदा भाजतोय आपला. पूर्वी लोक, अगदी आपली महाराष्ट्रातली लोक म्हणा किंवा इतरच्या आसपासच्या जी छोटी छोटी गावं आहेत त्या गावांमध्ये अजूनही चुलीवर जेवण बनवलं जातं. अजूनही लोखंडाची, मातीची भांडी वापरली जातात मैत्रिणींनो. आणि आता म्हणतात ना, जुनं ते सोनं, तसा आता परत रूल सगळं सुरू झालेलं आहे. परत आपली अगदी अडगळीत पडलेली भांडी, लोखंडी, मातीची, ती परत आपल्या पूर्ववत आपल्या किचनमध्ये परत दिमाखात उभारलेली आहे ती. त्यातलाच हा तवा पूर्वीचा माझ्या सासूबाईंचा हा तवा आहे आणि त्या तव्यात मी आज चिकन बनवते. आम्ही नेहमी फ्राय चिकन करताना लोखंडी वस्तूंचा किंवा लोखंडी भांड्यांचा, मातीच्या भांड्यांचा वापर करतो. त्यामुळे अगदी त्याला रंगत छान तरी येते आणि चव ही वेगळी लागते. आता हा आपला कांदा परतून झालेला आहे मैत्रिणींनो. तर आपण ह्या कांद्यामध्ये थोडासा आपला हा जो आपण आलं कांदा किंवा काही न वापरता लसूण, खोबरं, मिरची आणि कोथिंबीर हे घालून आपण हा मसाला बनवलेला आहे. हा जरा ओघडधोबड असला तरी चालेल, अगदी बारीकसा असावा असं काही नाही आहे. आधी पूर्वी वाटप हे सगळं वरवंट्या पाट्यावर केलं जायचं मैत्रिणीने. आणि त्यावेळेला आपण सगळे मसाले, धने, जिरे, तीळ वगैरे हे सगळा व्याप करून ते सगळे करायचे. अगदी पूर्वी आधी काय असं इतकं मोठं केलं जायचं नाही. अगदी पाट्यावरचं वाटण हे अगदी सुप्रसिद्ध असायचं. त्यातलं स्टॉकमध्ये थोडंसं पाणी मी यात ॲड करते.
आपल्याला दुसरं पाणी यात यूज करायचं नाही आहे. बघा मैत्रिणींनो, आपल्या मसाल्याचा सुगंध दरवळत आहे. त्यात आता थोडीशी मॅजिक मी करणार आहे. आणि ती मॅजिक म्हणजे आपल्या चव महाराष्ट्राच्या मस्तपैकी अगदी मस्त म्हणजे मस्त आणि छान या मसाल्यांची आहे. खूप सुंदर वास यायला लागलेला आहे. आपलं चिकन, फ्राय चिकन हे अगदी न फ्राय एकदम असं कोरडं होणार नाही आहे आणि एकदम ओलं होणार नाही आहे. आज हे थोडंसं असं सरसरीतच होणार. पण त्याला मी फ्राय असं का म्हणते, कारण मी कुठल्याही मसाल्यांना पाणी न यूज करता फक्त हे मसाले मी तेलावर परतून घेतलेले आहेत. आणि मसाले सुके पूर्ण होस्तोपर्यंत मी हे फ्राय करणार आहे. बघू शकता मैत्रिणींनो, आता आपल्या मसाल्यांनी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. आणि आपले मॅजिक ह्यात पडल्यामुळे तर अगदी मॅजिक झालेलं आहे. एकदम वास सगळीकडे दरवळत आहे. आणि ह्यात कांदा लसूण चटणी, आपली कोल्हापुरी कांदा लसूण चटणी ही मी घरगुती बनवते. मी भरपूर वेळा मसाले बनवायचा प्रयत्न केला, गरम मसाला, पण मला चव महाराष्ट्राची मसाला इतका आवडला ना, खूप म्हणजे त्याचं इतकं छान मला रिझल्ट आला की माझ्या घरच्यांनी लगेच मला विचारलं की 2-3 असे पदार्थ बनवले की मम्मी हे पदार्थ तू कसे बनवले, किंवा हे चव जरा वेगळी लागते. तर मला ह्या मसाल्यांबद्दल खूप म्हणजे हे वाटतं की ते मसाले सगळ्यांच्या किचनमध्ये असावे अशी माझी खूप इच्छा आहे. आणि लवकरच हे होणार आहे आणि व्हायला लागलेलं आहे. तो महाराष्ट्राची मसाले हातला मी गरम मसाला वापरलेला आहे मैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही, छान रंग आलेला आहे. थोडंसं आणि मी तिखट ॲड करते. आणि हे मी सैंधव मीठ वापरते. रेग्युलर मीठ मी घरगुती घरातच वापरते. तुम्हीही सैंधव मीठाचाच वापर करत जा. अगदी मस्त सुगंध आलेला आहे. असं झणझणीत आपलं गावरान चिकन तयार होणार आहे. हे तवा चिकन अगदी मी स्पेशली माझ्या आईकडून शिकलेली आहे. माझ्या वडिलांना हे खूप आवडायचं. माझ्या आई अगदी आवर्जून. पण माझ्या आईला मी परवा सांगितलं की मी अनेक मसाले तुला आणून देते, पण आज जो मी मसाला देणार आहे त्यात तू माझा व्हिडिओ बघून हा 100% मसाला माझी आई घेणार आहे. आणि इतर मैत्रिणी पण माझ्या आसपासच्या या मसाल्यांबद्दल मी खूप छान त्यांना सगळं सांगू शकले. आणि हा मसाला माझ्या मैत्रिणींनी खूप छान पद्धतीनं वापरायचं सुरुवातही केलेली आहे. बघू शकता, आपल्या कढईनं म्हणता आपल्या ह्या तव्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मैत्रिणींनो. आता मी ह्यात हे चिकन ॲड करते. हे आपलं झटपट चिकन का म्हणते मी, कारण हे आपण थोडंसं वाफवून घेतलं ना तर आपल्याला जास्तीत जास्त वेळ लागणार नाही. अगदी छान पद्धतीनं हे चिकन आपलं अगदी सुवास दरवळायला लागलाय माझ्या घरात, माझ्या किचनमध्ये. आज खरोखर माझ्या आसपासची लोक मला विचारणार आहेत, कारण आजच्या माझ्या मसाल्यामध्ये अशी काही खासियत आज माझ्या किचनमध्ये झालेली आहे. आज मॅजिक झालेलं आहे. सो महाराष्ट्राच्या मसाल्याचं मॅजिक माझ्या घरी आज आलेलं आहे. आणि ते मी आज मॅजिकचा वापर करून आज माझ्या किचनमध्ये मी हे बनवलेलं आहे चिकन. अगदी थोड्याच वेळात हे तवा चिकन माझं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी छान रंग आलेला आहे. खूप सुंदर असा वास आलेला आहे. असं झणझणीत आणि गावरान पद्धतीचं तवा चिकन माझं रेडी झालेलं आहे मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता. आज मला वेगळं काहीतरी फील होतंय, कारण सुगंध हा प्रत्येक गृहिणीला प्रत्येक मसाल्याचा डोळे झाकून हे सुगंध ओळखू शकते अशी गृहिणीकडे कला असते. कडक भाकरी किंवा नान किंवा रोटी किंवा चपाती तुम्ही त्याच्याबरोबर अगदी चवीनं खाऊ शकता. अगदी त्याचा सुवास सगळा माझ्या किचनमध्ये पसरलेला आहे. हे मॅजिक माझ्या चव महाराष्ट्राच्या गरम मसाल्याचं आहे. आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या किंवा इतर देशात पण माझं हे चव महाराष्ट्राचं जे गरम मसाले किंवा अनेक पद्धतीचे मसाले जे आहे ते पोचावे अशी माझी खूप इच्छा आहे. कारण आज ही जी आपण संकल्पना राबवतोय ती प्रत्येक गृहिणीचं टॅलेंट दाखवण्याची संकल्पना सुरू झालेली आहे. मेन म्हणजे आमच्या हातात अगदी जादू आल्यासारखं मला वाटतं की आमच्या घरी ही जादू ही चव महाराष्ट्राने मसाल्यांच्या
रूपात आमच्या किचनमध्ये आलेली आहे। हे आपलं बघू शकता, आपलं फ्राय चिकन तयार झालेलं आहे आणि छान पद्धतीनं हे चिकन आपलं शिजतं आहे। ते मी आता सर्व करते। अगदी झणझणीत आणि रसरशीत आपलं हे फ्राय चिकन तयार झालेलं आहे। अगदी मी आभारी आहे सो महाराष्ट्र या गरम मसाल्यांचे किंवा या मसाल्यांची जी संकल्पना सुरू केलेली आहे त्या सगळ्यांच्या युनिटीची मी खूप खूप आभारी आहे की झटपट अगदी मैत्रिणींना अगदी आनंदानं पटकन बनवणारा हा पदार्थ मी तयार केलेला आहे। आणि त्याला हे मॅजिक या पदार्थाला ही जी सांगड मिळालेली आहे ती या चव महाराष्ट्राच्या गरम मसाले किंवा अनेक मसाले आहेत। हिरवा मसाला आहे, 5 मसाला आहे, खांडगी मटण मसाला आहे, काळा मसाला आहे। तुम्ही कधीही ते मसाले तुम्ही ऑनलाईन मागवू शकता आणि त्याचं खरोखर सगळ्यांनी टेस्ट घ्यावे अशी माझी इच्छा आहे। बघा मैत्रिणींनो, हे आपलं गावरान पद्धतीचं तवा चिकन फ्राय तयार झालेलं आहे। खूप छान सुवास म्हणजे अगदी सगळ्या किचनमध्ये दरवळतोय आणि तुम्ही बघू शकता इथं हे आपले जे चव महाराष्ट्राचे जे मसाले आपल्याकडे अगदी मॅजिक बनून आपल्या किचनमध्ये आलेले आहेत। त्यातले इतरही मसाले मी इथं ठेवलेले आहेत मैत्रिणींनो। हिरवा मसाला आहे, गरम मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, 5 मसाला आहे। अगदी कुठलेही पदार्थ तुम्ही चुटकीसरशी आपल्या घरात बनवू शकता आणि थोड्या अवेलेबल जे आपल्या घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये बनवू शकता, कारण ही सगळी मॅजिक आपल्या ह्या मसाल्यांमध्ये आहे। आपल्याला कुठलाही इतर मसाला वापरायची गरज नाही आहे मैत्रिणींनो। आणि हे माझे मॅजिक मसाले, मी अगदी मॅजिकच नाव पडलेलं आहे या मसाल्यांना। अगदी हे मॅजिक मसाले सगळ्या किचनमध्ये सगळ्या माझ्या भगिनींच्या, माझ्या मैत्रिणींच्या, बहिणींच्या घरोघरी पोचावेत। अगदी सगळ्या महाराष्ट्रातल्या किचनमध्ये हे मसाले असावेत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। जय महाराष्ट्र।